ची सुरुवातच बघा। चप्पल घालून कोणी बाप होत नाही। कसे ना शेठ, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही। सो हॅलो गाईज, या आठवड्यामध्ये खूप इंटरेस्टिंग लफडे, कॉन्ट्रोवर्सी तसेच न्यू अपडेट सुद्धा आले आहेत। ते सर्व पाहू या व्हिडिओमध्ये। गाईज, विनायक माळी यांच्याकडून काय अपडेट भेटले आहे, डिप्रेस इन द सेन्स कुठल्या रिलेशन पाहू आपल्या या व्हिडिओमध्ये। यांना तर ओळखलाच असेल, यांचा खूप लफडा व्हायरल झाला इंस्टा। सर्व कॉन्ट्रोवर्सी लफडे एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये। पाहू काय लफडा आहे यांचा। आणि गाईज, त्याचसोबत त्यांचा पॉडकास्ट सुद्धा आला आहे, आकाश जाधव। आणि गाईज, असे काही व्हिडिओ दाखवले आहेत ते तुम्ही नक्कीच पहा। सी ब्लॅक यांचा एक सॉन्ग आला। चला मग आपला सुरू करू मेन व्हिडिओ। हे सर्व इंट्रोडक्शन होतं, काय झाला राडा, काय झाला लफडा, हे पाहू या व्हिडिओमध्ये। इंग्लिश मध्ये म्हणायचं झालं तर कॉन्ट्रोवर्सी लफडा पाहू या व्हिडिओमध्ये। या आठवड्यामध्ये ह्यांचा या लफडा खूप सोशल मीडियावर व्हायरल झाला। इंस्टाग्राम असो, युट्यूब राहून माझी इंस्टाग्रामची फीड सर्वच बिघडली आहे। ह्यांची रील्स येत आहेत। टिकली मित्रांनो, आप्पा म्हणजे AKA महेश पाटील, दुसरीकडे म्हणजे आकाश जाधव म्हणजे मराठी ब्लॉगर। मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हे सर्व लफडा कशा मागे होता। हे फक्त स्विफ्ट डिझायर कस्टमर साठी जे ऑफर दिला होता यावरून हा लफडा सर्व झाला आहे। मराठी ब्लॉगर आकाश जाधव यांच्याकडून त्यांच्या इंस्टाग्राम हँडल एक पोस्ट केली होती दिवाळी ऑफर बद्दल। त्यांनी एक स्विफ्ट डिझायर ऑफर केली होती, ही रील पहा तुम्ही एकदा। ही घोड्याचा विषय काय तर मित्रांनो, राय परफॉर्मन्स म्हणजे आम्ही आमच्या कस्टमरला देतोय एक नवी कोरी मारुती स्विफ्ट। थक्क झालात ना 100% मित्रांनो। आणि गाईज, आप्पा म्हणजे AKA महेश पाटील यांच्याकडून सुद्धा त्यांच्या कस्टमर साठी स्विफ्ट डिझायर ऑफर केली होती दिवाळी गिफ्ट मध्ये। फायनली मित्रांनो, स्विफ्ट डिझायर ही जी गाडी आहे कस्टमर साठी कोणी दिवाळी ऑफर केली होती यावरूनच हा लफडा झाला आहे। त्यांच्या सोशल मीडियावर असे रील्स टाकत आहे की ते एकमेकाला ट्रोल रोस्ट करत आहेत। आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण महाराष्ट्र टॉप होत नाही, लक्षात असू द्या। अरे ऐकाय, पिंजऱ्यातल्या पोपटानी गरुडाला नाही शिकवायचं कसं उडायचं, काय कळलं ना? समजने वाले को इशारा कॉपी। कसं आप्पा म्हणून तसं। मित्रांनो, आज 8 तारीख आहे आणि आज सकाळी मला माझ्या वडिलांचा फोन आला की आकाश आपल्या गाडीची फोडतो आणि बस आहे ती दाखव रे कासरा कसं आज करले ते न करले टाच पोहते टाच वगैरे पडतो ते। तर गाडीची पोडतोड केली सकाळी 8 तारखेला। आता मला माहिती नाही कुणी आणि कशामुळे केले, काय झाले, ना कुठले वाद ना कुठले काय, माझं कोणावर वैयक्तिक वैर नाही कुठलं। आणि हे असं झालं, हे दुसऱ्यांदा झाले ऍक्च्युली। गाडी माझी फोडणं दुसऱ्यांदा झाले। माझे 2 म्हणजे छोट्याच्या कार आहेत आपल्याला पार्किंग मध्ये असतात त्यामुळं त्या सेफली असतात, पण ही गाडी मोठी रोडला असते त्यामुळं हे दुसऱ्यांदा घडले की गाडी फोडली अशा पद्धतीनं। काय प्रॉब्लेम नाही की आता मी इथं बसवून घेणार, आता गाडी त्या गॅरेजला पाठवतोय ना। मला त्या लोकांना एक गोष्ट सांगायची, निर्जीव गोष्टींना इजा करून काही फरक होत नाही आणि या अशा गोष्टींनी मला त्रास होत नाही। मी लय मातीतून आलेला पोरगा आहे, मला या गोष्टीने काय होत नाही। मी गरीबाचा पोरगा येऊन त्यातनं मग आले, त्यामुळे मला या गोष्टीने काही फरक पडत नाही। फक्त मला एवढं सांगायचं, जे काय असेल तुमचं मला वैयक्तिक सांगा, तुमचं जे मनात कुंकुम असेल माझ्याबद्दल काहीतरी असेल मनात ते मला येऊन सांगायचं। असं निर्जीव गोष्टींनी नुकसान करू काय होणार नाहीये आणि किती प्रयत्न केला दाबायचा मी काय थांबणार नाहीये, कारण की मी गेलंय बघत आलेलं आहे। मी इथपर्यंत कमीत नाही इथपर्यंत आलोय ते असं झालेलं नाहीये, त्यामुळे या गोष्टींना मला फरक पडणार नाही। मी अजून ताकदीनं उभं राहील। बाकी माझी सपोर्ट करणारे माझे मित्र, माझे फॉलोअर्स, माझे फॅन, माझे सगळे चाहते माझ्यासोबत कायम उभे आणि कायम उभे असणार का नाही मला नक्की सांगा। आणि तुमच्या त्याच ताकदीमुळे त्याच प्रेमामुळे आकाश जाधव आतापर्यंत महाराष्ट्रात खूप टिकून आणि चांगलं तुमच्या मन आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। तुम्ही काय रिॲक्ट करणार या लफड्यावर आणि या व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा। मित्रांनो, आणखी एक अपडेट आहे आकाश जाधव यांच्याकडून। त्यांचा एक रिसेंटली पॉडकास्ट आलेला आहे गप्पा टक्का या युट्यूब चॅनलवर। गाईज, याच पॉडकास्ट मध्ये आकाश जाधव, आदित्य मराठी ब्लॉगर यांच्यामध्ये जे लफडा झाला होता हे सुद्धा एक्सपोज करण्यात आला आहे। काय कारण होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा पॉडकास्ट पाहावा लागेल। आपले सर्वांचे आवडते विनायक माळी यांच्याकडून एक नवीन व्हिडिओ सोडण्यात आला आहे। त्यांनी इंस्टाग्राम हँडलला भरपूर दिवसापासून कोणतीही स्टोरी ठेवली नव्हती, ही स्टोरी ठेवली आहे। नेमकं ते काय म्हणतात हे तुम्ही पहा एकदा। हॅलो गाईज, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत आहेत। दिवाळी आली आहे, दिवाळी तुमच्या जीवलगांसोबत तुम्ही मस्त सेलिब्रेट करत असाल। तर आज मी तुमच्यासोबत समोर आलो आहे आणि विदाऊट फिल्टर बघू शकता, माझ्या टी शर्टवर पण डाग दिसेल तुम्हाला। सो झिरो विदाऊट फिल्टर। मी काही दिवसांपासून खूप डिप्रेस होतो, डिप्रेस इन द सेन्स कुठल्या रिलेशन वगैरे पाहतो, माझं ते विषयच नाही लाईफमध्ये, पण मी अशा गोष्टीमध्ये डिप्रेस होतो की मला काही अशी लोक भेटली की जे थोडे
खूप एनिवेज मला नाही आता फरक पडत त्या गोष्टीचा, त्यामुळे मी थोडा बाहेर होतो. म्हणजे मी कॉन्टेंट नव्हतो बनवू शकत, मी रील बनवू नव्हतो शकत. पण आता तो बॅरियर मी ब्रेक केला आहे गेस. आणि ब्रेक केल्यानंतरच मी आज एक रील येते बाय द वे तुमच्याकडे इव्हिनिंगला, आणि लवकरच व्हिडिओज पण येत आहेत. आणि गाईज आपल्या रिसेंटच्या व्हिडिओमध्ये पण मी अपडेट दिली होती. विनायक माळे यांच्याकडून दिवाळीसाठी एक व्हिडिओ येणार आहे, ती रील आहे आणि हाच तो व्हिडिओ आहे. रिसेंटली त्यांच्या युट्यूब चॅनलला सुद्धा पण हा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही जाऊन ते पाहू शकता मित्रांनो. आणि गाईज आपल्या रिसेंटच्या व्हिडिओमध्ये MC ब्लॅक यांच्याकडून एक सॉन्ग येणार आहे अशी मी अपडेट दिली आहे. त्यांचं सॉन्ग त्यांच्या युट्यूब चॅनलला आलेला आहे. या सॉन्ग बद्दल मी काय क्लिप तुम्हाला दाखवत आहे तो तुम्ही पहा एकदा. तो काय रिॲक्शन आहे या सॉन्गवर हे तुम्ही कमेंट्स करून सांगा. चला पाहतो व्हिडिओ. तुझ्या गोऱ्या गोऱ्या कंपाळी काळी काळी टिकली दिसायला दिसतेच सिंपल. तुझ्या गोऱ्या गोऱ्या कंपाळी काळी काळी टिकली दिसायला दिसतेच सिंपल. तुझ्या स्माईलने मला आज घायाळ केलं, तुझ्या गालावर पडतंय डिंपल. तर आणि मैत्रिणी जे भाऊ यांच्याकडून एक रील सोडली आहे, ही रील तुम्ही पहा एकदा. भैया गायकवाड यांच्यावर रिॲक्ट एवढं माझलं का आमचे दुकान बंद पडले एवढं क्वालिटी देतो तू. हा ए भाऊ तुला काही माहिती नाही, डोका खाऊ नको तू. चालली बरं तुला हे फक्त भया काय पडतं माहित राहतं पहिले. इथं कस्टमर आहे मोकर मला चहा द्यायचा आहे, तुझा आहे बरं. अरे ती काचेचा ग्लास तरी का मग घ्यायचं होतच आहे भोगातला, आधीच भरलेला आहे ती चहा. गाईज नेक्स्ट अपडेट आहे जलपरीचे मालक यांच्याकडून एक रील सोडण्यात आली. ही रील तुम्ही नक्कीच पहा. माझ्यावर पण काही दिवसापूर्वी कर्ज झालं होतं, पर माझ्याच्यानं देणं होईल तेवढं लोकायचं दिलं. डिप्रेशन मध्ये गेलो, लास्टला एकच पर्याय भेटला, ती म्हणजे बापाकडे गेलो, बाया पडलं, सगळं कर्ज माफ. धन्यवाद. नेक्स्ट अपडेट पहा. नेक्स्ट अपडेट आहे कोकण हर्ट गर्ल यांच्याकडून आलेले आहे. शाळा सुटली कोकण हर्ट गर्ल मड आईज स्टुडिओ प्रेझेंट ब्रँड न्यू एंटरटेनमेंट सिरीज. तो गाईज बेसिकली शाळा सुटली ह्या सिरीज मध्ये आपल्याला टीचर कोकण हर्ट गर्ल हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही सिरीज कमिंग सून आहे. आय स्टुडिओ या युट्यूब चॅनलला ही सिरीज काही दिवसातच येणार आहे आपल्याला पाहण्यासाठी. ही जे अपडेट आहे संजू राठोड यांचं एक रिसेंटचं सॉन्ग सुंदर हे खूप व्हायरल गेले आहे. हे जे सुंदरी सॉन्ग आहे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये सुद्धा फेमस झाले, तसेच इंटरनॅशनलला पण या सॉन्गवर रील्स बनत आहेत. येऊ द्या किर मला